हॅलो स्टुडंट्स. सो काल आपण ह्याच्यातल्या ज्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट होत्या थर्ड चॅप्टर मधल्या त्या स्टडी केलेल्या होत्या आणि आता आपल्याला थर्ड चॅप्टरचा जो ऍक्च्युअल चार्जिंग सेक्शन जो आहे सेक्शन 9 विच इज द मोस्ट पॉवरफुल सेक्शन इन युअर CGST ऍक्ट, की जो सेक्शन बेसिकली चार्ज क्रिएट करतो. म्हणजे काय, तर टॅक्स लेव्ही करायची किंवा टॅक्स कलेक्ट करायची पॉवर गव्हर्नमेंटला कोण देतं, तर हा सेक्शन गव्हर्नमेंटला देतो. की हा सेक्शन सांगतो की ओके, सप्लाय असेल आणि आणखी ह्या ज्या कंडिशन्स असतील तर टॅक्स लेव्ही होणार आहे. आपण सेक्शन 7 मध्ये काय बघितलं, की सप्लाय कुठच्या इव्हेंटला म्हणायचं, सप्लाय कसा होईल. सप्लाय वॉज अ टॅक्सेबल इव्हेंट. नाऊ चार्जिंग सेक्शन क्रिएट्स अ लेव्ही, क्रिएट्स अ चार्ज, म्हणजे एखाद्या सप्लाय वरती टॅक्स केव्हा कलेक्ट केला जाईल, टॅक्स केव्हा लेव्ही होईल, हे चार्जिंग सेक्शन सांगतं. दोन सेक्शन मधला फरक लक्षात घ्या. सेक्शन 7 जो आहे ना, इट सेज स्कोप ऑफ सप्लाय. तो हे सांगत होता का, आपण तेव्हा पण बघितलं टॅक्सेबल आहे की एक्झम्प्ट आहे सांगत होता का, कधीच सांगत नव्हता. इट जस्ट सेइंग दॅट इट इज सप्लाय और नॉट अ सप्लाय. बट सेक्शन 9 will say if it is a supply, then when that supply will be taxed. So when GST will be levied and collected on any supply. नाउ इथे ऑन एनी ट्रान्झॅक्शन असा शब्द मी वापरत नाही, बिकॉज फर्स्ट इन्स्टन्स तो सप्लाय व्हायला हवा, तरच मुळात चार्जिंग सेक्शनला इफेक्ट येणार आहे. सो हा बेसिक डिफरन्स आहे या दोन सेक्शन्स मधला, की सेक्शन 7 इज अ स्कोप ऑफ सप्लाय. तो एक स्कोप डिफाईन करतो की ओके, हे कंडिशन्स असतील, ह्या पॅरामीटर्स असतील, तर मुळामध्ये तुमची ट्रान्झॅक्शन इज सप्लाय म्हणून क्लासिफाय होईल. अँड देन सेक्शन 9 सेज ओके, नाउ दिस इज सप्लाय. आता हा सप्लाय वरती आम्ही जीएसटी केव्हा लेव्ही करू, किंवा सप्लाय टॅक्सेबल केव्हा होईल, त्याच्यावर टॅक्स केव्हा चार्ज केला जाईल. लक्षात येते. सो हा 9 सेक्शन जो आहे ह्याचे बेसिकली 5 पार्ट आहेत. म्हणजे थोडक्यात हा चार्जिंग सेक्शन जो आहे ना, हा आपल्याला कशा पद्धतीने स्टडी करायचा आहे, तुम्हाला मी ब्रीफ चार्ट देतो किंवा चॅप्टरचा ओव्हरव्ह्यू म्हणायला हरकत नाही. सो देर आर 5 सबसेक्शन्स. ओके, सेक्शन 9 चे सगळे सबसेक्शन तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे. सेक्शन 9 च्या सबसेक्शनला कुठचंही एक्सेप्शन नाही की आम्ही सबसेक्शन पार्ट नाही केला चालेल का. नो, सेक्शन 9 चे सगळे सबसेक्शन पार्ट करायला हवेत. सबसेक्शन 1, सबसेक्शन 2, 3, 4 and 5. Now subsection 1 is charging section on normal goods. Section 2 is subsection 2 is levy on petroleum products deferred at a future date. अक्षर थोडं खराब येते पण समजून घ्या. करेक्ट. सबसेक्शन 3 is reverse charge mandatory. रिव्हर्स चार्ज म्हणजे काय आपण बघणार आहोत, आपल्याला स्पेसिफिकली एक लेक्चर त्याच्यावरच डिवोट करायचं आहे. सेक्शन 4 इज ऑल्सो रिव्हर्स चार्ज, बट इट वॉज URD टू RD. म्हणजे काय तुम्हाला मी सांगेन. URD टू RD म्हणजे काय आहे, की ऍक्च्युअली द रिव्हर्स चार्ज कन्सेप्ट वॉज व्हेन एनी रजिस्टर्ड पर्सन इज परचेसिंग गुड्स और सर्व्हिसेस फ्रॉम अनरजिस्टर्ड पर्सन. So URD stands for unregistered dealer or unregistered person. URP you can say, and RD means registered dealer or registered person. Okay, rather we say person. Yeah. And fifth is e-commerce operator. Okay, so these 5 parts are there in our charging section, among which this is very much easy, कारण का वेगळं काही सांगितलंच नाहीये. This is very much easy. This will be easier for us if you learn by heart. Okay, and this is the core part. इथे थोडा आपल्याला
काळजीपूर्वक हा पार्ट जो आहे तो स्टडी करावा लागेल. सो रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम जे आहे ते आपल्याला थोडं काळजीपूर्वक स्टडी करायचं आहे, थोडं लक्षपूर्वक स्टडी करायचं आहे. अदर 3 सबसेक्शन्स आर व्हेरी मच इझी. करेक्ट? या. So let's start with subsection 1. Subsection 1 is subject to provisions of subsection 2, there shall be levied a tax. Subject to provisions of subsection 2 means subsection 2 has upper hand. Subsection 2 मध्ये सांगितलेलं आहे ते प्रिव्हेल करेल, otherwise than that subsection 1 प्रिव्हेल करेल. ओके, सो सबसेक्शन 2 काय म्हणतो ते आपण नंतर बघणार आहोत. फर्स्टली सबसेक्शन 1 बघूया. सब्जेक्ट टू प्रोव्हिजन्स ऑफ सबसेक्शन 2 म्हणजे सबसेक्शन 2 च्या प्रोव्हिजन्स आता बाजूला ठेवा. त्या प्रोव्हिजन्स जे आहेत त्याला आम्ही ओव्हरराइड करत नाही. ओके, देयर शॅल बी लेव्हिड अ टॅक्स कॉल्ड द सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. दॅट मीन्स युअर CGST. टॅक्स लेव्ही केला जाईल. काय नावाचा टॅक्स लेव्ही केला जाईल? CGST, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स नावाचा टॅक्स लेव्ही केला जाईल ऑन ऑल इंट्रास्टेट सप्लाईज. ऑन ऑल इंट्रास्टेट सप्लाईज. महत्वाची गोष्ट काय आहे? इंट्रास्टेट सप्लाईज वरती. दे हॅव नॉट यूज द वर्ड इंटरस्टेट सप्लाईज. वाय? बिकॉज इंटरस्टेट सप्लाईज वरती IGST लेव्ही होतो. तो पण IGST ऍक्टचा चार्जिंग सेक्शन जो आहे ना त्याच्यामध्ये कव्हर होईल. सो CGST ऍक्ट मध्ये ते फक्त इंट्रास्टेट सप्लाईज बद्दलच बोलतात. सो CGST ऍक्ट इज ऑल्सो is applicable to only intrastate supplies and IGST act is applicable to interstate supplies. The only thing is that in case of IGST act त्यांनी प्रोव्हिजन दिलेली आहे की IGST act मध्ये काही ठराविक प्रोव्हिजन सोडून बाकी सगळ्या प्रोव्हिजन CGST act च्या लागू होतील. सो IGST act साठी त्यांनी काय केलं? फ्रेम करताना सोपी गोष्ट केली. आपल्याला हव्या तेवढ्या गोष्टी फ्रेम केल्या आणि सांगितलं ओके बाकी सगळ्या गोष्टी CGST act च्या कॉपी करायच्या. ठीक आहे, सो काय आपण बघत होतो? देयर शॅल बी लेव्हिड अ टॅक्स कॉल्ड सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ऑन ऑल इंट्रास्टेट सप्लाईज ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ एक्सेप्ट ऑन द सप्लाय ऑफ अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कंझम्पशन. व्हाय? Because we have studied the same in the first chapter. Even when the constitution defines the GST, it defines the GST in the way the tax on supplies of goods or services except alcoholic liquor for human consumption. That means we have discussed that thing also. If the tax should be levied on alcoholic liquor, then the constitution itself should be amended. आणि का नाही ठेवलेली आहे? सी GST चे आउटकम असंही आहे कि when the input tax credit is available at every supply chain stage, then the prices are going to reduced in future. आणि तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये हे शिकलेलं असाल ना की काही ज्या सिन गुड्स असं म्हणतात किंवा जे गुड्स गव्हर्नमेंटला त्याचं प्रमोशन किंवा त्याचं कन्झम्पशन जे आहे ते डिमोट करायचं असतं, ते डिस्करेज करायचं असतं, दे आर गोइंग टू इम्पोज हायर अँड हायर टॅक्सेस ऑन द सेम. सो अल्कोहोलिक लिकर जे आहे ते आता स्टेट्सच्या अथॉरिटीज मध्ये आहे. स्टेट एक्साइज ड्युटी त्याच्यावर लेव्ही होते. सो त्या स्टेट प्रमाणे ते त्या जास्तीत जास्त हायर एक्साइज ड्युटी त्याच्यावरती लेव्ही करू शकतात. वन्स द अल्कोहोलिक लिकर इज ब्रॉड अंडर द GST, देन there will be no control of any state over them. So it will be accordingly uniformly rate should be applicable. म्हणून तुम्हाला आठवत असेल ना आता आपल्याकडे गोव्याला अल्कोहोलिक लिकर जी ती चीपर का आहे? बिकॉज गोव्यामध्ये त्याच्यावरचे टॅक्सेस जे आहेत ते लोअर आहेत. The only thing is that टॅक्सेस मुळे कुठेतरी डिमांड सप्लाय वरती परिणाम होऊ शकतो आणि गव्हर्नमेंट वॉन्ट्स दॅट द प्राइसेस शुड नॉट बी रिड्यूस्ड. सो इट इज द वन रिझन बिहाइंड व्हाय अल्कोहोलिक लिकर इज नॉट टेकन इन द GST नेट. सो काय म्हटलं? एक्सेप्ट ऑन द सप्लाय ऑफ अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन. सो चार्जिंग सेक्शनच बाहेर फेकतो अल्कोहोलिक लिकर आणि बेसिकली अल्कोहोलिक लिकर इज थ्रोन आउटसाइड बाय कॉन्स्टिट्यूशन डेफिनेशन इटसेल्फ. ऑन द व्हॅल्यू डिटरमाइंड अंडर सेक्शन 15, tax shall be levied called CGST on the value determined under section 15. म्हणजे काय? तर तुमच्या सप्लायची व्हॅल्यू कशी ठरवायची हे कोण सांगतं? सेक्शन 15 सांगतो. सेक्शन 15 इज अ व्हॅल्यू ऑफ सप्लाय. आपल्याला आपल्या 5th चॅप्टर मध्ये पार्ट ए आणि पार्ट बी दोन पार्ट आहेत, टाइम ऑफ सप्लाय आणि व्हॅल्यू ऑफ सप्लाय. लवकरच आपण त्या पार्टला सुरुवात करू. सो तिथे आपल्याला बघायचं की सप्लायची व्हॅल्यू कशी होती. सो त्या व्हॅल्यू वरती जो सेक्शन 15 प्रमाणे जी काय व्हॅल्यू येईल, मोस्ट ऑफ द टाइम्स इट इज अ ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू. ज्या व्हॅल्यूला ऍक्च्युअली ट्रान्झॅक्शन केली जाते इट विल बी व्हॅल्यू ऑफ सप्लाय. मग त्याला काही एक्सेप्शन्स आहेत, काही त्याच्यामध्ये इन्क्लुजन्स करावी लागतात, काही एक्सक्लुजन्स करावी लागतात. सो वी आर गोइंग टू सी दॅट. जस्ट रिमेंबर ऍज पर 15 जी काय व्हॅल्यू डिटरमाइन होईल त्या व्हॅल्यू वरती टॅक्स जो आहे तो लेव्ही केला जाईल. करेक्ट?
अँड ऍट सच रेट्स. आता कुठच्या रेटने म्हणजे आपण काय केलं, पहिल्यांदा एखादी ट्रान्झॅक्शन सप्लाय आहे की नाही हे ठरवलं. ओके, तो सप्लाय आहे. देन वी आर कमिंग टू व्हेदर दॅट सप्लायची व्हॅल्यू काय आहे ते आपल्याला सेक्शन 15 ने सांगितलं. ओके, आता ह्या व्हॅल्यूवर अप्लाय करायला हवा. ह्याच्यावर किती रेटने अप्लाय करायचा ते काय म्हटलंय, ऍट सच रेट्स नॉट एक्सिडिंग 20%. This 20% is rate of CGST. That means the equivalent rate will be under SGST. So GST चा रेट कुठच्याही सर्व्हिस किंवा गुड्स वरती मॅक्झिमम 40% असू शकतो. किती असू शकतो, मॅक्झिमम 40%, नॉट एक्सिडिंग 40%. बिकॉज असं करायचं झालं तर बेसिकली पहिल्यांदा ऍक्ट जो आहे तो अमेंड करावा लागेल. हा, गव्हर्नमेंटचं पार्लमेंटचं सेशन बोलावलं, त्याच्यामध्ये त्यांनी ऍक्ट अमेंड करून घेतला, देन इट इज पॉसिबल. But until then, they can't issue just a notification that 21% CGST, 21% SGST, or 30% CGST, 30% SGST. No. The rate of tax that we notified by the government should be maximum 20% of CGST. That means maximum 20% of SGST. That means at maximum 40% of IGST. ह्याच्यापेक्षा बाहेरचा रेट जो आहे ते गव्हर्नमेंट नोटिफाय करू शकत नाही. So maximum rate of tax that can be charged under GST will be 20% CGST, 20% SGST or 40% IGST or in all 40%. तुम्हाला एक्झाम मध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये नक्की जमलिंग तुमचं करू शकतं की they will ask you the rate under GST and not CGST or SGST, or they will ask you the rate under CGST. So you have to write 20%. Options मध्ये 20% पण देणार आणि 40% पण देणार. You have to remember what the words are used by the question. ते CGST त्यांनी म्हटलेलं आहे का GST लॉ म्हटलेलं आहे. If they have said GST law, then the 40% will be answer, and if they have used the word CGST or SGST, then the answer will be 20%. लक्षात येतंय? Yeah. So the rates not exceeding 20% as may be notified by the government. So who has the right to prescribe the rates? Government rights आहेत, as may be notified by the government on the recommendation of the council. Obviously तुम्हाला प्रत्येक ठिकाणी गव्हर्नमेंटच्या पुढे हे शेपूट बघायला मिळेल, on the recommendation of the council, and collected in such manner as may be prescribed and shall be paid by the taxable person. What I have said. Okay, आता पहिल्यापासून बघत तुला. There shall be tax called CGST, okay, on all intrastate supplies of goods or services or both except on alcoholic liquor for human consumption. व्हॅल्यू कशी डिटरमाइन होणार आहे, कुठच्या व्हॅल्यूवरती टॅक्स लेवी करायचा आहे, सेक्शन 15 ची व्हॅल्यू सांगेल त्याच्यावर टॅक्स लेवी करायचा आहे. रेट्स कोण सांगणार आहे, रेट्स नोटिफाइड बाय द गव्हर्नमेंट सब्जेक्ट टू मॅक्सिमम लिमिट ऑफ 20% अंडर CGST ऍक्ट. दॅट मीन्स 40% इन टोटल. ओके, and collected in such manner as may be prescribed and shall be paid by the taxable person. म्हणजे कोणी पे करायचे, टॅक्सेबल पर्सन. टॅक्सेबल पर्सन म्हणजे कोण आहे, either who is liable to be registered or who is registered under GST Act. So त्याने ते गव्हर्नमेंटला पे करायचे. And as may be prescribed, collected in such manner as may be prescribed म्हणजे काय, तर he should charge the tax in invoice, he should expressly show that tax in invoice, and he should recover the same from his recipient. आपण इनडायरेक्ट टॅक्स बेसिक प्रिन्सिपल बघितलेला आहे ना. सो ही शुड रिकवर द सेम फ्रॉम हिज recipient and then pay to the government. But whose liability is to pay to the government? Supplier or the taxable person, rather. More specifically taxable person, because at times अशी पोझिशन येईल की ज्या ठिकाणी रेसिपियंट टॅक्स पे करणार आहे गव्हर्नमेंटला, त्याला रिव्हर्स चार्ज असं म्हणतात. सो दे हॅव नॉट यूज द वर्ड सप्लायर और रेसिपियंट हियर. They have used the word taxable person. म्हणजे काळजीपूर्वक फ्रेम केलाय बघा, because at times under 9.3 and 9.4 the recipient is going to pay the tax. म्हणजे recipient नेच directly tax पे करायचा आहे. So त्यांनी इथे supplier नाही म्हटलंय. They have said that you have used the words taxable person should pay the tax. So taxable person, if the recipient is the taxable person, so he should pay the tax. If the supplier is the taxable person, then he should pay the tax. करेक्ट. सो याच्यामध्ये सेक्शन 9(1) मध्ये आपण कुठच्या गोष्टी बघितल्या. फर्स्ट थिंग, इंट्रास्टेट सप्लायज वरती CGST नावाचा टॅक्स लेव्ही केला जाईल.
कुठच्या व्हॅल्यूवरती? सेक्शन 15 जी व्हॅल्यू डिटरमाइन करेल त्या व्हॅल्यूवरती लेवी केला जाईल. कुठच्या रेटनी? सेंट्रल गव्हर्नमेंट जे रेट नोटिफाय करेल नॉट एक्सिडिंग 20%, म्हणजे मॅक्झिमम रेट गव्हर्नमेंट किती नोटिफाय करू शकते? 20%. त्या रेटने त्याच्यावरती टॅक्स पे करायचा आहे. कोणी पे करायचा आहे? टॅक्सेबल पर्सनने पे करायचा आहे. लक्षात येत आहे? So this was your entire charging section, section 9 subsection 1. त्यामध्ये या महत्त्वाच्या गोष्टी होत्या, कुठेतरी राईट डाऊन करून ठेवा. 9.1 काय सांगतो? CGST shall be levied on all intrastate supplies except alcoholic liquor for human consumption on the value determined under section 15 at the rates notified by the government not exceeding maximum 20% of CGST. ते पण लिहून ठेवा, ते महत्त्वाचं आहे. And it should be collected and paid to the government by the taxable person. Correct? So कोणी पे करायचं गव्हर्नमेंटला? टॅक्सेबल पर्सनने पे करायचा आहे. So this is it. आणि ते पहिला सेक्शन जो आहे तो कंप्लीट पण केलेला आहे. Even in our ICS study material they have not specified anything on this charging section. म्हणजे त्यांनी फार मोठं एक्सप्लेनेशन जे काय आहे ना ते दिलेलं नाहीये. They have directly moved to 9.3 and 9.4. कारण ऍक्च्युली चार्जिंग सेक्शन मध्ये तुम्हाला एवढ्या गोष्टी काळजीपूर्वक लक्षात घ्यायला हव्यात. वन्स तो चार्जिंग सेक्शन तुमच्या डोक्यात बसला असेल तर इट इज फ्री. मग तुम्हाला पुढे काही अडचण येणार नाही. सो त्यांनी इथे बघितलेलं आपण इथे डिस्कशन दिलेलं आहे ICS स्टडी मटेरियल मधलं, ते पण एकदा रीड करून घेऊ. व्हॅल्यू ऑफ लेवी सेक्शन 15 प्रमाणे रेट ऑफ टॅक्स हे महत्वाचं आहे. आम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे IGST मॅक्झिमम रेट ऑफ IGST विल बी 40%. Correct? So here we have completed 20% of our syllabus in just 17 minutes. 9.1 जो आहे तो कव्हर झालेला आहे. इट इज अ चार्जिंग सेक्शन. काय सांगितलं चार्जिंग सेक्शनने? जो सप्लाय होईल इंट्रास्टेट त्याच्यावरती टॅक्स लेवी केला जाईल and shall be paid by the taxable person. It's easy. Now let's come to subsection 2. आता अजून सोपा आहे. Let's concentrate. Okay, see. The central tax on the supply of petroleum crude, high speed diesel, motor spirit, commonly known as petrol, natural gas and aviation turbine fuel shall be levied with effect from such date as may be notified by the government on the recommendation of the council. What they have done? They have said the central tax, that means CGST. Most of the times तुम्हाला central tax असा शब्द यूज केला जाईल. It is nothing but CGST, Central Tax on Goods and Services. Correct? किंवा Central Goods and Services Tax. So Central Tax means CGST. So Central Tax on Supply of Petroleum Crude. कुठच्या 5 कमोडिटी आहेत? पेट्रोलियम क्रूड म्हणजे क्रूड ऑइल जे ऍक्च्युअली एक्सकव्हेट केलं जातं फ्रॉम युअर माइन. ओके, दॅट पेट्रोलियम क्रूड ऑर हाय स्पीड डिझेल. हाय स्पीड डिझेल म्हणजे काय आठवतंय का तुम्हाला? सी तुम्ही पेट्रोल पंप्सवर गेले असताना तुम्हाला तिथे एक टर्बो किंवा स्पीड नावाचा एक वेगळा काउंटर किंवा काय आपण म्हणतो बूथ असतो की जिथे ते हाय त्याची प्राइस पण थोडीशी जास्त असते. त्याला स्पीड असं म्हणतात. ते स्पीड डिझेल हवंय का, स्पीड पेट्रोल हवंय का? ओके, सो दॅट कमोडिटी ऑर दॅट थिंग इज कवर्ड हियर. हाय स्पीड डिझेल, मोटर स्पिरिट कॉमनली नोन ॲज पेट्रोल, नॅचरल गॅस अँड एव्हिएशन टर्बाइन फ्युएल. सो कुठल्या कुठल्या 5 गोष्टी आहेत? आपण जनरली तिला पेट्रोलियम प्रोडक्ट्स म्हणतो. पेट्रोल, डिझेल, एव्हिएशन टर्बाइन फ्युएल म्हणजे जे एरोप्लेन्स मध्ये यूज होतं असं फ्युएल. नॅचरल गॅस म्हणजे काय आहे? तुम्हाला माहिती आहे CNG. आता आपल्या रत्नागिरीत सुद्धा CNG चा पेट्रोल पंप सुरू झालेला आहे. नॅचरल गॅस अँड पेट्रोलियम क्रूड, सॉरी. सो ह्याच्यावरती जो सेंट्रल टॅक्स लेवी केला जाणार आहे, इट शॅल बी लेव्हीड विथ इफेक्ट फ्रॉम सच डेट. तो अशा तारखेपासून लेव्ही केला जाईल as may be notified by the government on the recommendation of the council. So गव्हर्नमेंट जेव्हा नोटिफाय करेल की ओके या डेट पासून पेट्रोल वरती GST इम्पोज केलेला आहे, सो त्या डेट पासून पेट्रोलियम प्रोडक्ट्स वरती GST जे आहे तो इम्पोज केला जाईल. सो चार्जिंग सेक्शनने इटसेल्फ त्यांना बाहेर काढलेला आहे.
सी अल्कोहोलिक लिकरला बेसिक कॉन्स्टिट्यूशननेच बाहेर फेकलंय, पण पेट्रोलियम प्रोडक्ट्सना चार्जिंग सेक्शन बाहेर फेकतोय. बिकॉज सबसेक्शन 1 चं वर्डिंग काय होतं, सब्जेक्ट टू प्रोव्हिजन्स ऑफ सबसेक्शन 2, म्हणजे सॉरी या सॉरी सो सब्जेक्ट टू प्रोव्हिजन्स ऑफ सबसेक्शन 2 म्हणजेच काय, त्या सबसेक्शन 2 ला किंवा सबसेक्शन 2 मध्ये सांगितलेल्या कमोडिटीजना सबसेक्शन 1 च्या प्रोव्हिजन्स अप्लाय होणार नाहीत. सो सबसेक्शन 2 विल प्रिव्हेल. सबसेक्शन 2 काय सांगतो की ह्या 5 प्रोडक्ट वरती जी काही लेव्ही आहे ती लेव्ही इन फ्युचर गव्हर्नमेंट जेव्हा नोटिफाय करेल, ऑब्व्हियसली ऑन द रेकमेंडेशन ऑफ काउन्सिल, तेव्हापासून त्याच्यावरती टॅक्स लेव्ही केला जाईल. इट्स दॅट इझी. लक्षात येतंय? So tax will be levied on the same on the date notified by the government on the recommendation of the council. So आता त्याच्यावर जीएसटी ऍप्लिकेबल आहे का, नाहीये. ऍट फ्युचर डेट जेव्हा गव्हर्नमेंट नोटिफाय करेल त्या डेट पासून ह्या 5 पेट्रोलियम प्रोडक्ट्स वरती जीएसटी इम्पोज केला जाईल. करेक्ट? आयसीएच एक्सप्लेनेशन बघा, त्याच्यात काय दिलेलं आहे. CG or ST or IGST on supply of the following items have not been yet levied. It shall be levied with effect from such date as may be notified. 5 प्रोडक्ट्स, या 5 प्रोडक्ट्सची नावं मात्र तुम्हाला अशीच्या अशी पाठ पाहिजे. पेट्रोलियम क्रूड, हाय स्पीड डिझेल, पोर्टर स्पिरिट कॉमनली नोन एज पेट्रोल, नॅचरल गॅस अँड एव्हिएशन टर्बाइन फ्युएल. सो ही 5ही नावं तुम्ही लक्षात ठेवायची. हवं तर कुठेतरी लिहून काढा. नॉन टॅक्सेबल सप्लाय म्हणून लिहून काढा कुठेतरी. अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन, आणि त्याच्या खाली हे 5 पेट्रोलियम प्रोडक्ट. पहिल्याला लिहा एक्सक्लुडेड बाय कॉन्स्टिट्यूशन, दुसऱ्याला लिहा एक्सक्लुडेड बाय चार्जिंग सेक्शन. लक्षात येतंय? येस. ओके, ग्रेट. सो आपण सबसेक्शन 1 बघितला, सबसेक्शन 2 बघितला. नाउ सबसेक्शन 3 आणि 4 जो आहे ना, हा आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कव्हर करणार आहोत. ह्या लेक्चरला आपण ई कॉमर्स ऑपरेटर हा जो सबसेक्शन 5 आहे, आय थिंक त्याचं टेक्स्ट जे आहे ते सगळ्यात मोठं आहे, तो स्टडी करणार आहोत, तो कव्हर करणार आहोत. डोंट वरी, तुम्हाला थोडासा अवघड वाटेल पण आपण तो इझी करूया. नो वरीज अबाउट दॅट. तुमच्या डोक्यात एकदा हा ECO चा सेक्शन फिट बसला की देन यू विल नॉट फिअर अबाउट दिस ट्रान्झॅक्शन. नॉर्मली मुलांना थोडा अवघड वाटतो, पण ऍक्च्युली तो अजिबात अवघड नाहीये. उगाच त्याचा आपल्याला भाऊ केला जातो. सो ECO सेक्शन इज व्हेरी मच इझी. ठीक आहे? ओके, लेट्स सी. द गव्हर्नमेंट मे ऑन द रेकमेंडेशन ऑफ द काउन्सिल, ठीक आहे, बाय नोटिफिकेशन स्पेसिफाय कॅटेगरीज ऑफ सर्व्हिसेस. त्यांनी गुड्स शब्द वापरलाय नाही. मी तुम्हाला ह्या खास खळके लक्षात आले पाहिजे तो वाचता वाचताच, की वेदर दे हॅव स्पेसिफिकली युज्ड गुड्स, वेदर दे हॅव स्पेसिफिकली युज्ड सर्व्हिसेस, वेदर दे हॅव युज्ड द वर्ड्स गुड्स और सर्व्हिसेस और बोथ. So here they have used the words only services. So specify categories of services, the tax on intrastate supplies of which, म्हणजे त्या सर्व्हिसेसचा इंट्रास्टेट सप्लाय जो काय होईल, राज्यांतर्गत सप्लाय जो होईल त्याच्यावरती shall be paid by the government, shall be paid by the electronic commerce operator if such services are supplied through it, and all the provisions of this act shall apply to such e-commerce operator as if he is the supplier liable for paying the tax in relation to the supply of such services. इतकंच बघूया आधी. पुढचे जे 2 पार्ट आहेत ना ते खूप इझी आहेत. थोडक्यात त्यांना काय सांगायचंय, मुळात आधी ई कॉमर्स ऑपरेटर म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. व्हॉट इज ई कॉमर्स ऑपरेटर? लेट्स सी, आपल्या बुक मध्ये त्यांनी एक्झाम्पल त्याची डेफिनेशन दिलेली आहे आय थिंक शेवटी, when they are going to discuss this section before composition levy. So त्यांनी काय म्हटले बघा, कम टू दिस पेज, पेज नंबर 3.23. Okay, so e-commerce operator is a person e-commerce operator e-commerce operator is a person who owns or operates manages an electronic platform for supply of services or goods or both. ठीक आहे, तुम्ही इथे एक्सप्लेनेशन दिले ते तुम्ही होमवर्क म्हणून रीड करा. आपण आता आपल्या नेहमीच्या पद्धतीने एक चार्ट ड्रॉ करून ते समजून घेऊ. ठीक आहे, सो याच्यातच आपण पुढे एक्सटेंड करूया.
बेसिकली ई कॉमर्स ऑपरेटर म्हणजे काय हे समजून घ्या. ई कॉमर्स ऑपरेटर मध्ये काय सांगितलं, इज अ पर्सन हू ओन्स, मॅनेजेस और ऑपरेट्स इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म फॉर सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस. इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म म्हणजे काय, अगदी साध्या भाषेत किंवा एक्झाम्पल सांगायचं झालं तर Amazon.in. युअर Amazon.in is ई कॉमर्स ऑपरेटर बिकॉज इट इज अ प्लॅटफॉर्म. अमेझॉनची स्वतःची दुकानं आहेत का? नो. तुम्ही जर बघितलं ना तर सप्लायर कोणतरी वेगळा आहे, कोणाची तरी वेगळ्यांची दुकानं आहेत. व्हॉट अमेझॉन डज, अमेझॉन लिस्टेड ऑल दी सप्लायर्स नेशन वाईड ऑन देअर प्लॅटफॉर्म. की ओके, तुम्ही एखादी कमॉडिटी टाकली की ती कमॉडिटी ज्या ज्या सप्लायर्स कडे अवेलेबल आहे त्या सप्लायर्सच्या दुकानातले फोटो किंवा त्याच्या प्रोडक्ट्स तुम्हाला लिस्ट होतात. अँड देन यू कॅन चूज विच प्रोडक्ट यू वॉन्ट टू बाय फ्रॉम विच सप्लायर. So Amazon actually is not supplier of that goods. Amazon is just a platform which is performing a function of bringing together the buyer and seller for supply. पण supply is going to happen through that platform only. Why? Because तुम्ही सप्लायरला नुसतं कॉन्टॅक्ट करत नाही. सी OLX हा एक प्लॅटफॉर्म आहे की तुम्ही OLX वरून सप्लाय नाही करत. OLX मध्ये तुम्ही जस्ट इट इज प्लॅटफॉर्म, तो तुम्हाला फक्त एकमेकांच्या संपर्कामध्ये आणतो. बट अमेझॉन मध्ये तुम्ही जेव्हा ऑर्डर देतात, इट गेट्स डिलिव्हर्ड थ्रू अमेझॉन. त्याला रॅपर जे आहे ते अमेझॉनचं असतं. सो ऍक्च्युअली गुड्स आर सप्लाइड थ्रू दॅट प्लॅटफॉर्म. OLX ला कसं होईल, OLX ला आपण जस्ट ते गुड्स आपल्याला नियर बाय लोकॅलिटीज मध्ये दिसतील, देन वी कॅन कॉन्टॅक्ट दॅट पर्सन डिरेक्टली. अँड मी ऍक्च्युअली कधी वापरलं नाही, पण जस्ट आय हॅव नो फ्यू फॅक्ट्स अबाउट OLX. इफ आय एम रॉंग प्लीज करेक्ट मी, किंवा समजून घ्या काय विषय आहे तो. त्या प्लॅटफॉर्म थ्रू सप्लाय केला जातो सप्लाय गुड्स किंवा सर्व्हिसेसचा. सो इट इज नथिंग बट अ ई कॉमर्स ऑपरेटर. अगेन OLX इज ऑल्सो ई कॉमर्स ऑपरेटर, फक्त OLX मध्ये तो बायर आणि सेलर्सना एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणतो. करेक्ट. सो ई कॉमर्स ऑपरेटर म्हणजे काय, तर ह्या ज्या ऑनलाईन सेलिंग वेबसाईट्स आहेत, वेबसाईट इज नथिंग बट अ प्लॅटफॉर्म. सो ह्या सगळ्यांना त्यांनी ई कॉमर्स ऑपरेटर म्हटलेलं आहे. सो लक्षात ठेवा, कधीही ई कॉमर्स ऑपरेटर म्हणजे अमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, आणि फक्त गुड्स साठी का, सर्व्हिसेस साठी पण आपल्याकडे वेबसाईट्स आहेत किंवा प्लॅटफॉर्म्स आहेत. सी ओयो किंवा उबर, ओला, दीज आर प्लॅटफॉर्म्स ना. ती जी टॅक्सी असते ती त्या माणसाची असते, ती ओलाची नसतेच. बट होतं कसं की तो प्लॅटफॉर्मला तुम्ही ऑर्डर देता आणि देन दॅट प्लॅटफॉर्म गिव्स द रिकमेंडेशन टू दॅट सप्लायर की ओके तुला इथे इथे सर्व्हिस द्यायचे असं. ठीक आहे. सो दॅट ई कॉमर्स प्लॅटफॉर्म मॅनेजर इज जस्ट अ मॅनेजर. ही रूट्स द गुड्स अँड सर्व्हिसेस फ्रॉम रेसिपियंट्स टू देअर सप्लायर्स विच आर अवेलेबल राईट नाव. सो तुम्ही एक काम करा, तुमच्याकडे काही ई कॉमर्स प्लॅटफॉर्मची नावं तुम्ही लिस्ट करून घ्या वेगवेगळ्या एरिया मधली. म्हणजे तुम्ही एकच एक सर्व्हिस घेऊ नका. सी वन सर्व्हिस शुड बी गुड्स, म्हणजे अमेझॉन, मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. इन केस ट्रान्सपोर्टेशन साठी ओला, उबर किंवा आणखीन एखादी सर्व्हिस, आय डोंट नो. असे आणखीन ई कॉमर्स प्लॅटफॉर्म्स कुठचे आहेत? द बेस्ट एक्झाम्पल इज स्विगी. स्विगी इज अ ई कॉमर्स ऑपरेटर. स्विगी मधनं काय करतो आपण? इट इज अ प्लॅटफॉर्म विच डिलिव्हर्स अस द फूड. मला सांगा, स्विगीचं किचन आहे का? ओके, आता काही ठिकाणी स्विगीचीही किचन सुरू झालेली आहेत, पण मोठ्या प्रमाणात स्विगी हॅड अ टायअप विथ द रेस्टॉरंट ओनर्स. तुम्हाला स्विगी किचन मधलं बऱ्याच वेळा दिसत नाही. इव्हन इन रत्नागिरी ऑल्सो, ॲज आय एम डीलिंग विथ सम रेस्टॉरंट डीलर्स, स्विगी डू नॉट हॅव अ स्विगी किचन इन रत्नागिरी राईट नाव. सो व्हेन यू आर गोइंग टू ऑर्डर स्विगी, तुम्हाला पहिलं ते शॉप दिसतं की ओके मला कुठून तरी मिथिला हॉटेलमधून पावभाजी ऑर्डर करायची. सो ऍक्च्युअली द सप्लायर ऑफ दॅट फूड इज हॉटेल मिथिला, but delivering that food to you is the Swiggy, or you are giving that order through their platform. So it is a e-commerce operator engaged in food delivery. So there are multiple examples, and today in the era of digital economy, most of the businesses are going to run through this way. So तुम्ही काही लिस्ट करा फॉर बेटर अंडरस्टँडिंग. तुम्हाला मुळात ECO ची कन्सेप्ट काय आहे ना हे कळलं पाहिजे. त्याने आपल्या पुस्तकात म्हटलंय की ECO ची कन्सेप्ट फायनल लेवल डिटेलमध्ये डिस्कस केलेली आहे, कारण फायनल लेवल त्याच्यामध्ये टॅक्स कलेक्टेड ऍट सोर्स सेक्शन 52 जो आहे ना तो पण ऍप्लिकेबल आहे. सो तिथे ECOचा परत डिटेलमध्ये स्टडी करावा लागतो. बट राईट नाऊ वी आर जस्ट स्टडिंग फॉर द पर्पज ऑफ चार्जिंग सेक्शनची प्रोव्हिजन जी आहे ती. सो ई कॉमर्स ऑपरेटर म्हणजे काय हे आपण समजून घेतलं की इट इज अ इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म फॉर सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस फॉर बोथ. तुम्हाला एक्झाम्पल दिली ती आपण कुठेतरी नोट डाऊन करून ठेवूया. ओला किंवा उबर. करेक्ट. त्याच्यानंतर एक्झाम्पल काय बघितलं आपण? स्विगी, और आणखीन कुठचं असतं? झोमॅटो, नॉट टोमॅटो. आणखीन काय असतं?
आणखीन कुठचं एक्झाम्पल तुम्हाला आठवतंय? मला आठवत आहेत, देर आर मल्टिपल एक्झाम्पल्स. बरेच बिझनेसेस जे आहेत ते आता ई कॉमर्स ऑपरेटरच्या माध्यमातून किंवा ई कॉमर्स मधून सेल आउट केले जातात. सरप्राइझिंगली तुम्हाला एक्झाम्पल देऊन ठेवतो, ते पुढे आपल्याला येणारच आहे. एक वेबसाईट आहे bookmybuy.com. bookmybuy.com ऍक्च्युली जे हाऊस वर्कर्स असतात किंवा आपल्याकडे हाऊस होल्ड चोअर्स साठी ज्या जे बायका किंवा जे पुरुष काम करतात त्यांच्यासाठी bookmybuy.com नावाची ऍक्च्युअली वेबसाईट आहे. तुम्ही जर ऑनलाईन गेला तर तुम्हाला ती बघायला मिळेल. इफ पॉसिबल आपण बघूया आपल्याला आता ते ट्राय करता येतंय का. See, this is a proper website which is run for housemaids. तुम्हाला बऱ्याच ठिकाणी जे लोक शिफ्ट होतात किंवा मेट्रो सिटीज मध्ये हाऊसमेड्स ज्या आहेत त्यांचा सप्लाय कुठेतरी तो थोडा रिलायबल पण असावा लागतो किंवा त्यासाठी कुठेतरी त्याला चॅनलायझेशन नसतं. सो दे हॅव क्रिएटेड अ वेबसाईट. वी विल सी. मला ही माझ्या एका सरांनी सांगितली होती. हाऊ डज इट वर्क. तुम्ही सर्च करता, तुम्हाला मुळात त्यांनी क्लासिफिकेशन दिलेलं आहे की तुम्हाला कुठच्या पर्पज साठी हवंय, क्लिनिंग साठी हवंय का, कुकिंग साठी हवंय का, बेबी सिटिंग साठी हवंय का, एल्डरली केअर साठी हवंय का. यू कॅन सिलेक्ट वन ऑफ these थिंग्स. Then you have to search them, you have to shortlist them, you have to meet and select them. Correct. So they have given these facilities. They have given actually the profiles of housemaids. See काय पद्धतीने बिझनेस केला जातो. When I was referred to this site, मला जेव्हा स्टडी करताना ही साईट लक्षात आली होती. सो आय वॉज ऍक्च्युअली शॉक्ड की हेही काम जर ई कॉमर्सच्या माध्यमातून मीडियम मधून होत असेल तर इट इज नथिंग लाईक दॅट अँड इट इज अ क्रिएटिव्ह आयडिया. सी दे हॅव गिव्हन यू व्हेरियस ओव्हर 5,000 50,000 एक्सपिरियन्स मेड्स अवेलेबल टू बी हायर्ड. आता ते मुंबई, पुणे, बँगलोर, अहमदाबाद, कोलकाता या ठिकाणी चालू आहे आणि या ठिकाणी या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जात आहेत. सो ऍक्च्युअली कारण जे आता वर्किंग लोक आहेत ना त्या लोकांना आता ऍक्च्युअली प्रॉब्लेम फेस करावे लागतात. हाऊ टू मॅनेज देअर हाऊस होल्ड चोअर्स. सो त्यांच्यासाठी त्यांनी सर्व्हिस दिलेली आहे आणि इफ पीपल आर रेडी टू पे देन व्हाय नॉट. सो ह्यांची सर्व्हिस सुद्धा ई कॉमर्सच्या माध्यमातून दिली जाते. आय हॅव जस्ट शोन दॅट वेबसाईट टू यू. व्हाय? बिकॉज आय think that thought is very innovative. The idea is very innovative because I have not thought that such a thing may be on can be done through e-commerce operator. So it is a simple thing. Now various household maids are there, so they need a job and there are various people who are looking for housemaids. So the e-commerce platform became a medium between these two ends. So actually in case of any e-commerce operator, how it works. See, this is ECO. Let's take example of Swiggy, or you can take any example of any e-commerce operator. So this is a restaurant. Okay, this is a restaurant and this is customer. Now how that transaction happens, this customer gives order to this e-commerce operator from his app or his website or anything like that. Correct. Then he pays through it, or there may be some options like cash on delivery also. Then this ECO will forward this order to restaurant. Then Swiggy's delivery boy will go to this restaurant, pick the parcel and then it deliver to the customer. So the delivery boy is of e-commerce operator. So the actually goods are supplied through this e-commerce operator. The payment is collected by this ECO and then it is handed over to restaurant at the end of the month or at the end of fortnight. Correct. So this is the case, or this is the operational mechanism how any e-commerce operator works. Similarly,
Take example of, don't take example of Swiggy, take example of Uber. Uber do not own any car. Uberच्या स्वतःच्या कार्स नाही आहेत. They have the drivers, त्या ड्रायव्हरच्या स्वतःच्या कार आहेत. सो हिअर रेस्टॉरंटच्या ऐवजी कोण असणार आहे इथे? That car owner, generally who is a driver. Correct? So the customer gives the order to the Uber. He searches on the Uber. I'm just now I'm sitting in the Santa Cruz and I'm going to Bandra. So I want to hire a taxi. I want to hire a radio cab. Okay. So then Uber will show you, okay, how much or how many cabs are available in that area. If no cab available, it will display you message, okay, sorry sir, no cab is available right now. If there is any driver who is empty or who is vacant, then that driver has to report to ECO after they have completed their transportation. So okay, Uber will search in that area, okay, so and so driver is now vacant. He will give message to him, okay, you have to go to so and so place and you have to receive so and so person and you have to deliver it to so and so place. So this ECO works as a medium between the supplier and the recipient, and hence that goods are supplied through that ECO. आणि त्याच्यासाठी म्हणूनच वेगळ्या पद्धतीचं चार्जिंग सेक्शन मध्ये पार्ट जो आहे तो केलेला आहे. इतकं लक्षात येतं आता आपण काय बघितलंय ते मी थोडं शांतपणे सांगतो ECO बद्दलचं. नाव आता तो सेक्शन वाचूया, त्याच्यात आता आपल्याला काय बोध होतो किंवा काय लक्षात येतं बघूया. The government may, on the recommendation of the council by notification, specify the categories of services, the tax on intrastate supplies of which shall be paid by the ECO if such services are supplied through it, and all the provisions of this act shall apply to such electronic commerce operator as if he is the supplier liable for paying the tax in relation to the supply of such services. काय सांगितलं लक्षात येते तुम्हाला? म्हणजे त्यांनी असं सांगितलंय थोडक्यात की दे विल नोटिफाय अ लिस्ट ऑफ सर्व्हिसेस. त्या कुठच्या ते पण आपण बघणार आहोत. इफ दॅट सर्व्हिसेस, नाउ दे आर नॉट स्पीकिंग अबाउट गुड्स, दे आर स्पीकिंग ओनली अबाउट सर्व्हिसेस. If that services are supplied through e-commerce operator, then the supplier will not be liable. That e-commerce operator will be held liable as if he is the supplier of that goods. Means that ECO should collect tax from the recipient, that ECO should file returns and pay tax to the government, that ECO will become a taxable person in that case if that specified services are supplied through that e-commerce operator. करेक्ट. नाऊ आता आपल्या बुक मध्ये त्यांनी ऍक्च्युअली त्या सर्व्हिसेस दिलेल्या नाहीयेत, पण जस्ट आय विल टेल यू, कारण आपण ते लक्षात ठेवणं फार अवघड नाहीये. सो वी विल स्टडी दॅट थिंग. त्यांनी आतापर्यंत 3 सर्व्हिसेस ज्या आहेत त्या नोटिफाय केलेल्या आहेत ऍज सर्व्हिसेस नोटिफाईड अंडर सेक्शन 9(5). ओके, सिमिलर नोटिफिकेशन जे आहे ना ते तुमच्या IGST ऍक्ट खालती पण आहे. सो नो नीड टू वरी अबाउट दॅट. सो कुठच्या सर्व्हिसेस आहेत हे एक्झाम्पल कळलं असेल तर मी आता ते रिमूव्ह करतो. सो दे हॅव prescribed 3 services. कुठच्या? The first thing is transportation of passengers by radio cab, motor cab, maxi cab and motorcycle. Transportation of passengers बाय रेडिओ कॅब, मोटर कॅब, मॅक्सी कॅब अँड मोटरसायकल. आता रेडिओ कॅब म्हणजे किंवा रेडिओ टॅक्सी म्हणजे काय ते तुम्हाला कुठेही लक्षात ठेवायचं नाही, फक्त मी तुम्हाला सांगून ठेवतोय फॉर नॉलेज पर्पज. तुम्हाला एक्झाम मध्ये कोणी असं विचारणार नाही रेडिओ टॅक्सी म्हणजे काय, पण आपल्याला माहिती असू दे. रेडिओ टॅक्सी म्हणजे काय, तर जी 2-वे रेडिओ कम्युनिकेशन मध्ये कनेक्टेड असते सेंट्रल ऑफिसची आणि सेंट्रल ऑफिसची 2-वे कम्युनिकेशन मध्ये कनेक्टेड असते. 2-वे कम्युनिकेशन म्हणजे काय, म्हणजे सेंट्रल ऑफिस मध्ये कॅब मध्ये पण मेसेज येऊ शकतो आणि कॅब मधनं सेंट्रल ऑफिसला पण मेसेज जाऊ शकतो. सो 2-वे कनेक्शन त्या कॅबला अटॅच केलेलं असतं अँड इट इज इनेबल्ड फॉर ट्रॅकिंग युझिंग GPS ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम किंवा GPRS जनरल पॅकेट रेडिओ सर्व्हिसेस. सो GPS ट्रॅकिंग किंवा GPRS ट्रॅकिंग ज्याच्यामध्ये इनेबल केलेलं आहे आणि ज्याच्यातून 2-वे कम्युनिकेशन पॉसिबल असेल त्याला रेडिओ कॅब असं म्हणतात. रेडिओ कॅब म्हणजे रेडिओची कॅब नाहीये. रेडिओ कॅब मीन्स GPS पोझिशनिंग इनेबल केलेलं आहे, थोडक्यात ट्रॅकिंग करता येतं सेंट्रल ऑफिसला त्याचं. आणि दिस इज 2-वे कनेक्टेड, म्हणजे जर कॅब मधून सेंट्रल ऑफिसला काही मेसेज पाठवायचा असेल तर इट इज ऑल्सो पॉसिबल, किंवा सेंट्रल ऑफिस मधून कॅबला मेसेज पाठवायचा असेल तर इट इज ऑल्सो पॉसिबल. सो त्याला रेडिओ कॅब म्हणतात. ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर्स थ्रू रेडिओ कॅब. त्याच्यानंतर मोटर कॅब. मोटर कॅब म्हणजे काय, मोटर व्हेकल्स कॅरी नॉट मोर दॅन 6 पॅसेंजर्स.
सो आपली जी रेग्युलर कार असते ना त्याला मोटर कॅब असं म्हणतात. त्याच्यानंतर मॅक्सी कॅब म्हणजे काय? मॅक्सी कॅब म्हणजे मोर दॅन 6 पॅसेंजर्स बट नॉट मोर दॅन 12 पॅसेंजर्स. थोडक्यात जी ट्रॅव्हलर जी गाडी असते ना त्याला त्यांनी मॅक्सी कॅब असं नाव दिलंय. ऑर दे हॅव सेड द वर्ड मोटर कार. मोटर कार म्हणजे काय? द मोटर व्हेकल अदर दॅन ट्रान्सपोर्ट व्हेकल, रोड रोलर, ट्रॅक्टर, मोटरसायकल और इनव्हॅलिड कॅरेज. सो थोडक्यात कुठच्याही पद्धतीच्या वाहनाने लक्षात काय ठेवायचं, ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर ही जर सर्व्हिस इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटरच्या थ्रू दिली गेली तर त्याच्यावरचा टॅक्स कोणी पे करायचा? त्या सर्व्हिसवरचा, इंट्रास्टेट सप्लायच्या सर्व्हिसवरचा ECO ने पे करायचा. दॅट मीन्स लेट्स टेक एन एक्झाम्पल. आता इथे एक्झाम्पल काय आहे हे तुम्हाला लक्षात कसं ठेवता येईल? तुम्हाला हे लक्षात ठेवता येईल त्याच्या एक्झाम्पल्स वरून. सी याचं एक्झाम्पल काय आहे? बेस्ट एक्झाम्पल इज ओला उबेर. अँड व्हाय दिस सर्व्हिस वुड बी हिअर? कारण लक्षात घ्या ना, बऱ्याच ठिकाणी असं होतं की ते ड्रायव्हर्स जे आहेत ना, दे विल नॉट बी एबल टू टेक द GST रजिस्ट्रेशन अँड दे विल नॉट बी एबल टू पे द टॅक्सेस, कारण मुळातच ते इकॉनॉमिकली लोअर क्लासेस मधले असतात. सो त्यांनी काय सांगितलेलं आहे की ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर ही जी सर्व्हिस आहे ही जर ECO तून दिली असेल तर ECO हाच सप्लायर आहे आणि तो जो ऍक्च्युअल सप्लायर आहे तो सप्लायर ट्रीट केला जाणार नाही. सो जेव्हा आम्ही ओला उबेर थ्रू सर्व्हिस देतोय, हु इज सर्व्हिस प्रोव्हायडर? ओला. हु शॅल पे द टॅक्स टू गव्हर्नमेंट? ओला. हु शुड create an invoice for that service? Ola. Who is supplier in that case? Ola itself, and not the owner of the driver or not the actual service provider. Correct? Second thing, or second service which should, if it is provided through e-commerce operator, then the e-commerce operator will be deemed to be the taxable person or deemed to be the supplier. Services of housekeeping, correct, such as plumbing, carpenting, etc. सो प्लंबिंग, कार्पेंटिंग अशा जर सर्व्हिसेस दिल्या असतील थ्रू ई-कॉमर्स ऑपरेटर तर, आणि जर हा सर्व्हिस प्रोव्हायडर हा अनरजिस्टर्ड असेल म्हणजे त्याच्या टर्नओव्हर जो आहे तो बिलो थ्रेशोल्ड लिमिट असेल तर ECO जो आहे तो रिस्पॉन्सिबल असेल. म्हणजे काय? तर थोडक्यात त्याला जर अदरवाइज पण रजिस्ट्रेशन घ्यायचं आहे, त्याचा टर्नओव्हर जर अदरवाइजच 20 lakhs पेक्षा जास्त आहे तर मग उगाच ECO वरती बर्डन टाकण्याचं काही कारण नाही. तर मग त्या हाऊसकीपिंग किंवा प्लंबिंग, कार्पेंटिंग सर्व्हिस प्रोव्हायडरनेच तो सर्व्हिस प्रोव्हाइड केली असं समजलं जाईल. पण ओके, ही इज अ स्मॉल पर्सन, इफ ही इज अ लोअर कॅटेगरी डीलर, म्हणजे त्याचं इकॉनॉमिकली थोड्या कमी टर्नओव्हर मध्ये आहे किंवा त्याचा टर्नओव्हर थ्रेशोल्ड लिमिट एक्सीड करत नाहीये, तर मग उगाचला GST ची लायबिलिटी नको म्हणून मग ती लायबिलिटी ECO वरती शिफ्ट केलेली आहे. सो हाऊसकीपिंग, प्लंबिंग, कार्पेंटिंग सर्व्हिस जी आहे ती जर ECO थ्रू दिली असेल तर इन दॅट केस ECO, इथे कंडिशन काय? इफ सप्लायर्स टर्नओव्हर और सप्लायर इज नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन. जर सप्लायर नॉट लायबल असेल तरच ही सर्व्हिस जर ECO तनं दिली असेल तर ECO हा टॅक्स सप्लायर म्हणून अज्युम केला जाईल. इफ नॉट, देन दॅट ओरिजिनल सप्लायर विल बी डीम्ड टू बी द सप्लायर. अँड थर्ड केस आहे अकोमोडेशन सर्व्हिस. The best example is OYO. Correct? So OYO is a accommodation service provider. Lodging service जी आहे ती सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते. इथे पण सेम लॉजिक आहे. इफ सप्लायर इज नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन, म्हणजे थोडक्यात माझं एक लॉज आहे आणि माझा टोटल टर्नओव्हर 18 lakhs आहे. नाउ जस्ट आय एम गेटिंग ऑर्डर्स फ्रॉम OYO. I will not be taxable person for that orders. So OYO will be taxable person for that orders. But if I am a lodge owner and I have a turnover of 25 lakh rupees, so I am already registered in GST. So in that case, then ECO will not be treated as supplier in that case. So ह्या दोन केसेसच्या बाबतीत त्यांनी काय कंडिशन घातलेली आहे की इफ सप्लायर इज नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन then ECO will be deemed to be the supplier in that case. But if supplier is liable for registration मग प्रश्नच नाहीये. अदरवाइजच सप्लायरची थ्रेशोल्ड लिमिट एक्सीड होते, सप्लायर इज रजिस्टर्ड, मग त्याला ह्याही ट्रान्झॅक्शनवरचा टॅक्स पे करू दे. पण ओके, सप्लायर जर रजिस्टर्ड नाहीये तर मात्र त्याला ह्याच्यावरचा टॅक्स पे करायला लावणार नाही. सो इफ सप्लायर इज नॉट लायबल टू बी रजिस्टर्ड. सो ही कंडिशन्स तीन लक्षात ठेवा. ह्या तीन सर्व्हिसेस जर ई कॉमर्स ऑपरेटर थ्रू दिल्या असतील तर ई कॉमर्स ऑपरेटर हा सप्लायर ट्रीट केला जाईल आणि ह्याचे ओरिजिनल सप्लायर्स जे आहेत ते सप्लायर ट्रीट केले जाणार नाहीत.
लक्षात येतंय? पण ह्या दोन केसेसमध्ये जर सप्लायर ऑलरेडी रजिस्टर्ड असतील जीएसटी मध्ये, तर मग ही प्रोव्हिजन अप्लायच होत नाही. त्यांनी नोटिफिकेशन मध्ये क्लिअर कट असं वर्डिंग घातलेलं आहे. सो जर ह्या दोन सर्व्हिसेसचे प्रोव्हायडर हे लायबल टू बी रजिस्टर्ड असतील, तर मग ह्या दोन प्रोव्हिजन्स, ह्या सेक्शनची प्रोव्हिजन अप्लायच होणार नाही, म्हणजे ओरिजिनल सप्लायर विल बी ट्रीटेड एज सप्लायर. बट अदरवाइज ईसीओ विल बी ट्रीटेड एज सप्लायर अँड ओरिजिनल सप्लायर विल नॉट बी ट्रीटेड एज सप्लायर. थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, थोडा शांतपणे सेक्शन वाचा. हे लेक्चर हवं ते रिवाइंड करून ऐका मी काय म्हटलंय ते. इन केस डाऊट असेल तर मला विचारा. सो वी हॅव कम्प्लिटेड द पार्ट ऑफ दिस सबसेक्शन. आता पुढचा पार्ट जो आहे तो इझी आहे. हा जो पहिला पार्ट होता ना इथपर्यंतचा, इथपर्यंत तो अवघड होता. नेक्स्ट पार्ट बघा काय आहे. ही प्रोव्हाइडेड दॅट व्हेअर एन ई-कॉमर्स ऑपरेटर डज नॉट हॅव अ फिजिकल प्रेझेन्स इन द टॅक्सेबल टेरिटरी, म्हणजे इंडियामध्ये एनी पर्सन रिप्रेझेंटिंग सच ई-कॉमर्स ऑपरेटर फॉर एनी पर्पज इन द टॅक्सेबल टेरिटरी शॅल बी लायबल टू पे टॅक्स. मेनी टाइम्स असं होऊ शकतं ना की अमेझॉनचं सर्व्हर बाहेरच आहे, अमेझॉनचं भारतामध्ये फिजिकल प्रेझेन्सच नाहीये, ऑफिस पण नाहीये, काही नाही, काहीच नाहीये. Because it is the business is run on e-commerce operator, so there is no need to establish an office or as to deploy some employees and like that. So if तिथे physical presence नसेल तर काय होईल, मग कोणी टॅक्स पे करायचा? तर मग त्या केसमध्ये एनी रिप्रेझेंटेटिव्ह फॉर एनी पर्पज विल बी लायबल टू पे टॅक्स. कुठच्याही पर्पज साठीचा रिप्रेझेंटेटिव्ह असेल, मग तो टॅक्सेशन पर्पज साठी रिप्रेझेंटेटिव्ह असेल, कुठच्या तरी सीए ला अपॉइंट केला असेल टू रिप्रेझेंट इन फ्रंट ऑफ एनी टॅक्स अथॉरिटीज, सो तो पण लायबल होऊ शकतो टॅक्स पे करण्यासाठी. एखादा जस्ट बाईंग एजंट असेल की जो तिथून मटेरियल परचेस करतोय, प्रोक्युअर करतोय, तोही लायबल होऊ शकतो. कुठच्याही पद्धतीचा, कुठच्याही पर्पजचा रिप्रेझेंटेटिव्ह प्रतिनिधी आमचा तिथे जो असेल, ही विल बी डीम टू बी दॅट ईसीओ अँड ही विल बी मेड लायबल टू पे टॅक्स. आणि आता हे पण नाहीये, आमचा रिप्रेझेंटेटिव्ह पण नाही, कारण डिजिटल इकॉनॉमी मध्ये हे पॉसिबल आहे. मग त्यांनी काय म्हटलंय, प्रोव्हाइडेड फर्दर दॅट where electronic commerce operator does not have physical presence in the taxable territory and also he does not have a representative in the said territory, such electronic commerce operator shall appoint a person in the taxable territory for the purpose of paying tax and such person shall be liable to pay tax. म्हणजे थोडक्यात पहिला प्रेफरन्स जो आहे तो ईसीओ ला द्या. इफ नॉट, जर नाहीये तर तुम्ही ईसीओ चा रिप्रेझेंटेटिव्ह घ्या फॉर एनी पर्पज. तो पण नाहीये, देन अपॉइंट. मग रिप्रेझेंटेटिव्ह जो आहे तो अपॉइंट करा आणि मग त्याने टॅक्स पे करायचा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. लक्षात येतंय? सो हिअर एंड्स सबसेक्शन 5, सबसेक्शन 1, सबसेक्शन 2 आणि सबसेक्शन 5 आपण या लेक्चर मध्ये कव्हर केलेले आहेत. वी विल गो टू रिव्हर्स चार्ज इन अवर नेक्स्ट लेक्चर. बाय.